नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक चलातील रेषीय समीकरणे प्रकार 6. उदाहरण नंबर 1. 2 कंसामध्ये x अधिक 11 बरोबर 23. मित्रांनो, आपल्याला काढायची आहे x ची किंमत. मग आता 2 आणि कंसामध्ये असणारी जी क्रिया आहे त्यामध्ये मित्रांनो गुणाकार आहे. म्हणजे 2 न आपल्याला सुरुवातीला गुणायचे या x ला आणि त्यानंतर पुन्हा 2 ने या 11 ला सुद्धा गुणायचं आहे. म्हणजे 2 गुणिले x जर केलं तर किती येणार मित्रांनो? 2x अधिक 2 गुणिले 11, 11 दुने 22 बरोबर 23. आता मित्रांनो या ठिकाणी बघा 2x आहे तिथेच राहणार. आता हा जो अधिक 22 आहे याचा पक्ष बदलायचा. मित्रांनो, पक्ष बदलल्यानंतर चिन्ह बदलतं. म्हणजे अधिक 22 ला काय करायचं? बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जायचं. म्हणजे 2x बरोबर 23 आहे तिथेच आहे, म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे. मग आता अधिक 22 चा पक्ष बदलणार, तो होणार वजा 22. मग आता 2x बरोबर 23 मधून 22 गेले, खाली राहिला 1. आणि आता पुन्हा हा 2 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे. x ला जागेवर ठेवायचं. 2 या ठिकाणी गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले. म्हणजे x बरोबर 1/2. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं x बरोबर 1/2. यानंतर आहे उदाहरण नंबर 2. मित्रांनो, पुन्हा बघा आपल्याला x ची किंमत काढायची आहे. 3 आणि या कंसातली क्रिया मित्रांनो यांच्यामध्ये गुणाकार असतो. 3 ने सुरुवातीला आपल्याला या पहिल्या पदाला गुणायचंय, त्यानंतर 3 ने या दुसऱ्या पदाला सुद्धा गुणायचं आहे. मग आता 3 दुणे 6 म्हणजे 6x अधिक 11 3 गुणिले 17, 17 त्रिक 51 बरोबर 40. तर मित्रांनो 6x जागेवर राहतील, 40 आहे तिथेच आहे. हा जो अधिक 51 आहे तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार वजा 51. मग आता 6x बरोबर मित्रांनो अधिक 40 आणि वजा 51. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 51 मधून 40 गेले, खाली राहिले 11. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 11. आता या ठिकाणी बघा x आणि 6 यांच्यामध्ये गुणाकार आहे. 6 ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जायचं, म्हणजे 6 चा पक्ष बदलणार. 6 आहे गुणिले, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले. म्हणजे x बरोबर 11/6. आता मित्रांनो हा 11 मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी आपण वजा 11/6 असं लिहिणार. मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालं. x बरोबर वजा 11/6. उदाहरण नंबर 3. 3 कंसामध्ये x अधिक 25 बरोबर 2 कंसामध्ये x अधिक 41. मित्रांनो, या 3 कंसामध्ये असणाऱ्या दोनही पदांना आपल्याला गुणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 3 गुणिले x आणि 3 गुणिले 25. त्यानंतर या 2 ने सुद्धा सुरुवातीला x ला गुणायचंय, त्यानंतर 41 ला. म्हणजे 2 आणि कंसामध्ये असणाऱ्या दोनही पदांना मित्रांनो आपण काय करणार? गुणणार. मग आता 3 गुणिले x म्हणजे किती होणार? 3x अधिक 3 गुणिले 25, 25 त्रिक 75 बरोबर 2 गुणिले x म्हणजे 2x अधिक 2 गुणिले 41 म्हणजे 41 दुणे होणार 82. आता मित्रांनो काय करायचं? x वाली पद एका बाजूला आणि बिगर x वाली पद एका बाजूला, म्हणजे 3x. आता हा जो 2x आहे तो या ठिकाणी काय आहे? अधिक आहे. इकडे आल्यानंतर काय होणार? वजा, म्हणजे वजा 2x. त्यानंतर आता हा 82 आहे तिथेच आहे. बघा 82 आहे तिथेच आहे, म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे तो. आता हा जो 75 आहे इथे काय आहे? अधिक 75 आहे. त्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर तो होणार वजा 75. मित्रांनो, पक्ष बदलला की चिन्ह बदलतं. पक्ष बदलला म्हणजे एखादी संख्या आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेली, म्हणजे उजवीकडे असेल तर डावीकडे नेली, डावीकडे असेल तर उजवीकडे नेली, तर मित्रांनो या ठिकाणी पक्ष बदलणार. अधिक 75चं होणार वजा 75. आता बघा 3x वजा 2x, मग खाली किती राहणार? 1x. म्हणजे 1x म्हणजेच काय? x. आणि x बरोबर 82 वजा 75. आता 82 मधून 75 गेले, खाली किती राहणार मित्रांनो? 7. x बरोबर 7. यानंतर उदाहरण नंबर 4. मित्रांनो बघा 5 ने आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या दोनही पदांना, कंसामध्ये असणाऱ्या दोनही पदांना गुणायचंय. 5 गुणिले 3x आणि 5 गुणिले 12. पुन्हा 4 गुणिले 3x आणि 4 गुणिले 19. बघा 5 त्रिक 15 म्हणजे 15x वजा 12 पंचे 60 बरोबर 4 त्रिक 12, 12x अधिक 19 चोक 76
बघा मित्रांनो, एक्स वाली पद एका बाजूला, बिगर एक्स वाली पद एका बाजूला. 15x. आता हा जो 12x आहे तो या ठिकाणी अधिक आहे, इकडे आल्यानंतर होणार वजा 12x बरोबर 76 मित्रांनो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे. आता हा जो 60 आहे तो बरोबर चिन्हाच्या कुठे आहे? डावीकडे. त्याला काय करायचं आहे? आपल्याला उजवीकडे न्यायचं आहे. तो आहे -60. मग बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर काय होणार? तो +60. आता बघा 15x मधून 12x गेले, खाली राहिले 3x बरोबर. आता 76 अधिक 60 मित्रांनो बेरीज आहे 6 6 6 दुने 12 आणि 1 13 136. आता पुन्हा बघा मित्रांनो 3 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार. मग काय करायचंय? 3 गुणिले आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले, म्हणजे x बरोबर 136 भागिले किंवा 136/3. आता मित्रांनो 3 ने 136 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला हे गणित असंच ठेवायचं. x बरोबर 136/3. मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. प्रकार 7 उदाहरण नंबर 1 x अधिक 1 अधिक x अधिक 2 बरोबर 99. मित्रांनो हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. तर सुरुवातीला काय करायचं? x मोजायचे. x किती आहेत? 1 2 आणि 3 म्हणजे 3x. त्यानंतर अधिक. आता मित्रांनो हे जे सुट्टे अंक आहेत ते किती आहेत? 2 आणि 1 3 आणि त्यानंतर 99. मित्रांनो समीकरण व्यवस्थित बघा. सुरुवातीला आपण x मोजले. x किती आहेत? 1 2 आणि 3x. त्यानंतर हे जे अंक आहेत 1 2 आणि 1 3 आणि त्यानंतर बरोबर 99. आता मित्रांनो हे समीकरण सोडवायला अतिशय सोपं आहे. 3x बरोबर 99. मित्रांनो हे अधिक 3 आहे, याचा आपल्याला काय करायचं आहे? पक्ष बदलायचा आहे, म्हणजे अधिक 3 चे होणार -3. मग आता 3x बरोबर 99 मधून 3 गेले, खाली राहिले 96. आणि आता 3 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार. 3 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर भागिले होणार x बरोबर 96/3 किंवा 96 भागिले 3. आता 3 1 3 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6 म्हणजे x बरोबर 32. अतिशय सोपं उदाहरण आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो हे दुसरं उदाहरण आहे. बघा x त्यानंतर x अधिक 1 x अधिक 2 x अधिक 3 आणि x अधिक 4. तर मित्रांनो सुरुवातीला x मोजायचे. 1 2 3 4 आणि 5x अधिक. आता मित्रांनो हे अंक मोजायचे. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. म्हणजे मित्रांनो सुरुवातीला x मोजले, त्यानंतर अंक मोजले. अंकांची बेरीज किती आली? 10 बरोबर 135. मित्रांनो हे समीकरण सोडवणं अतिशय सोपं आहे. बघा 5x बरोबर 135 मित्रांनो आहे, तिथेच आहे. अधिक 10 याचा पक्ष बदलायचा आहे. अधिक 10 चे होणार, म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दिल्यानंतर होणार -10. मग 5x बरोबर 135 मधून 10 गेले 125. आता 5 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार. x बरोबर 125 भागिले 5 किंवा 125/5. 5 या ठिकाणी आहे गुणिले, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यानंतर झाला भागिले. 5 1 5 5 दुने 10 बाकी उरली 2 आणि 5 5 25. x बरोबर 25. तर मित्रांनो आपल्याला उदाहरण नंबर 1 आणि 2 मधील x च्या किमती मिळाल्या. x बरोबर 25. उदाहरण नंबर 3 x अधिक 2 अधिक x अधिक 4 बरोबर 132. तर मित्रांनो सोपं आहे. सुरुवातीला x मोजायचे. 1 2 आणि 3 म्हणजे 3x अधिक. आता जे अंक आहेत ते अंक मोजा, अंकांची बेरीज करा. 4 आणि 2 6 आणि त्यानंतर 132. मित्रांनो समीकरण सोडवणं अतिशय सोपं आहे. बघा 3x बरोबर 132. तर मित्रांनो अधिक 6 याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर होणार -6. म्हणजे मित्रांनो पक्ष बदलला म्हणजे काय होतं? चिन्ह बदलतं, हे लक्षात असू द्या. 3x बरोबर आता 32 132 मधून आपल्याला 6 वजा करायचे 126. आणि त्यानंतर 3 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार. 3 ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचे, गुणिलेचा होणार भागिले, म्हणजे x बरोबर 126 भागिले 3. 3 1 3 3 चौक 12 आणि 3 दुणे 6 म्हणजे x बरोबर 42. यानंतर उदाहरण नंबर 4 मित्रांनो बघा x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक
एक्स अधिक 6. तर मित्रांनो सुरुवातीला फक्त आपल्याला एक्स मोजायचे. 1, 2, 3 आणि 4. 4x अधिक आता जे अंक आहेत बरोबर चिन्हाच्या डावीकडे जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 बरोबर 304. तर मित्रांनो बघा 4x बरोबर 304 अधिक 12चे होणार वजा 12 कारण की या अधिक 12ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचंय म्हणजे वजा 12. मग 4x बरोबर आता 304 मधून आपल्याला 12 वजा करायचे. बघा आता या ठिकाणी 4 4तून 2 गेले खाली राहिले 2. त्यानंतर इथे झाले मित्रांनो आता 10 10तून 1 गेला 9 आणि 2 2 292. त्यानंतर 4 आणि x यांच्यामध्ये आहे मित्रांनो गुणाकार. 4ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेलं म्हणजे तो होणार भागिले म्हणजे x बरोबर 292 भागिले 4. तर मित्रांनो बघा 4 1 4 4 25 4 24 4 7 28 बाकी उरली 1 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 73. x बरोबर 73. चौथ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं x बरोबर 73. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण प्रकार नंबर 7 चे एकूण 4 उदाहरणे बघितले. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.